विरोध आक्षेप व्यक्त करतात. काय कारण आहे की तुम्ही दिल्लीला सातत्यानं जाता? अरे काय कारण आहे, मी दिल्लीला गेलो तरी विरोधकांच्या पोटात दुखतं, बातम्या होतात. मी गावी गेलो तरी विरोधकांच्या पोटात दुखतं, बातम्या होतात. हे आणि मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री राहिलेलो आहे. मी शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे आणि एनडीएचा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे मला एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे साहजिक आहे दिल्लीला जाणं. हे काय राज्यासाठी काही राज्याचे काही विषय असतील, एनडीएचे काही विषय असतील. आता त्या दिवशी मी गेलो बिहारच्या, मला शपथविधीला बोलवलं होतं एनडीएचा घटक म्हणून आणि दिल्ली वाया गेलो मी. मग अमित भाई होते, त्यांना मी अभिनंदन करून गेलो बिहारच्या बद्दल. त्याच्यामध्ये काय म्हणजे दिल्लीला जाणं हा काय गुन्हा आहे? पण तुम्ही दिल्लीला जाणं हे काय म्हणजे काय नवल आहे? विरोधकांचा आरोप आहे की तुम्ही अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची त्यांच्या जी वागणूक आहे त्याविषयी त्यांना बोलण्यासाठी आम्ही दोघंच होतो, अमित भाई आणि मी. आता तुम्ही जे प्रश्न काढले तुमच्या मीडियावर बघितले, मी तुमचं असं सांगत नाही, प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमची, असं घडलं तसं घडलं. अरे राज्य पातळीवरचे प्रश्न आम्ही राज्य पातळीवर मुख्यमंत्री आम्ही बसून सोडवायला समर्थ आहोत. राष्ट्रीय पातळीवरचे जे आहेत एनडीएचे काही प्रश्न विषय असतात ते आम्ही मांडतो तिकडे आणि शेवटी सरकार आम्ही चालवतो. इथे काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने होतात, त्यामुळे याच्यामध्ये काही वेगळं वाटण्याचं कारण नाही. मीडिया त्याला सगळं हे करत असते, पतंग उडवत असते, तुम्ही काल प्रश्नही आणि उत्तरही तयार करत असते. काल तुम्ही बोलताना असं म्हटलात की मुख्यमंत्री म्हटलं तर सोन्याची शिंगे थोडेच येतात, मी कॉमन मॅन आहे. हा, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी म्हणायचो मुख्यमंत्र्याला काय असं असतं का, काय वेगळं काय? मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कॉमन मॅन म्हणालो. आता डीसीएम आहे मी, आता लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम काय? शेवटी आपली नाळ जुळली आहे कॉमन मॅनची. आपला कॉमन मॅन हा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे त्याच्याशी आपल्याला जे काही आपलं केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठीच काम करत असतो. मग त्याच्यासाठीच आम्ही ज्या काही योजना आम्ही आणत असतो आणि म्हणून कॉमन मॅन म्हणून लाडकी बहीण योजना आणली ना, सुरू आहे. विरोधीचं पण श्रेय कोणाचं ह्याच्यावरनं पण सुरू आहे बघा. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, अजितदादा देवेंद्रजी होते, आम्ही निर्णय घेतला ना तो निर्णय धाडसाचा निर्णय होता. ते देवाभाऊचं की एकनाथ शिंदेचं? अरे क्रेडिट साठी आम्ही नाही करतो, आम्ही टीम म्हणून काम करतो, आम्ही टीम म्हणून निर्णय घेतलेत. त्यामध्ये कॉमन मॅन तुम्ही जसं म्हणता तसं जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असं आपले नेते बरेच बोलतात. हे बघा, तुम्हाला